आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे न्यू ट्रेंडिंग डिझाइन बॅक साईडची ब्लाऊजची बोटनेकचा ब्लाऊज आहे। जेवढं शोल्डर घेतलेला आहे तेवढाच इथं मोंडा घ्यायचा आहे। शोल्डरच्या साईडने 3.5 वर मार्किंग करून घ्यायचं आहे। गळ्याची जी उंची आहे ते पण 3.5च घ्यायचं आहे। जेवढं शोल्डर घेतलेला आहे तेवढंच गळ्याची उंची घ्यायचं आहे। बोटनेकला आकार देऊन घ्यायचा आहे। अशा पद्धतीने खूप सरळ पद्धत आहे, जे सध्या खूप ट्रेंडिंगमध्ये चालू आहे डिझाइन बॅक साईडची, तेच मी तुम्हाला इथं दाखवत आहे। डिझाइनला आकार देण्यासाठी इथं मी 2 वर मार्किंग करत आहे। 2 वर मार्किंग करूनच आकार देऊन घ्यायचा आहे हलक्या हाताने। तुम्ही इथं बघू शकता सध्या ही डिझाइन खूप ट्रेंडिंगमध्ये चालू आहे। आता व्यवस्थितपणे मी तुम्हाला स्टिचिंग करून दाखवते। ब्लाऊजचा जो कपडा आहे तो घ्यायचा आहे। ब्लाऊजचा कपडा घेऊन व्यवस्थितपणे स्टिचिंग करायचं आहे। जे डिझाइन आपण इथं आकार दिलेत ते व्यवस्थितपणे इथं कट करून घ्यायचं आहे। इथं तुम्ही बघू शकता, तुमच्या लक्षात बसेल अशा पद्धतीने मी तुम्हाला सांगत आहे स्टेप बाय स्टेप। आता ब्लाऊजचा जो कपडा आहे तो सोयीशा करून ठेवायचा आहे, त्यावरती अस्तर ठेवायचा आहे आणि जे डिझाइन आपण इथं बनवलेली आहे, आकार देऊन घेतलेला आहे, तोच इथं स्टिचिंग करून घ्यायचा आहे। साईडने छोट्या पिन्ना लावून घ्यायच्या आहेत। पिन्ना लावल्याच्या नंतर ब्लाऊजचा जो कपडा आहे तो सरकणार नाही, व्यवस्थितपणे फिनिशिंग येते, कुठंच कमी जास्त कपडा होणार नाही। त्यासाठी साईडने पिन्ना लावून घ्यायच्या आहेत। असा कपडा असल्याच्या नंतर आपल्याला पिन्ना हे लावावंच लागतात। आता व्यवस्थितपणे मी इथं स्टिचिंग करून घेते। व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, म्हणजे तुमच्या लक्षात बसेल कशा पद्धतीने मी इथं स्टिचिंग करून घेत आहे। स्टिचिंग करता वेळेस गडबड करायची नाही मैत्रिणींनो, एकदम व्यवस्थितपणे प्रॉपर पद्धतीने स्टिचिंग करून घ्यायचं आहे। स्टिचिंग करता वेळेस फिनिशिंग आली पाहिजे, अशा पद्धतीने स्टिचिंग करून घ्यायचं आहे। मी इथं तुम्हाला दाखवत आहे, स्टिचिंग करून दाखवत आहे मी इथं तुम्हाला। स्टिचिंग करता वेळेस कपडा जो आहे तो व्यवस्थित प्रॉपर पद्धतीने पकडायचा आहे। त्याच्यानंतर कडेने एकदम व्यवस्थितपणे स्टिचिंग करून घ्यायचं आहे। व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता, खूप सरळ आणि खूप सोपी पद्धत आहे। ज्या नवीन मैत्रिणी आहेत त्यांनी पण हा व्हिडिओ बघून स्टिचिंग करू शकतात। अशा पद्धतीने कडेने एकदम व्यवस्थितपणे स्टिचिंग करून घ्यायचं आहे। खूप सरळ आणि खूप सोपी पद्धत आहे, अवघड असं काहीच नाही। खूप सरळ आणि सोप्या पद्धतीने मी तुम्हाला इथं सांगत आहे। स्टिचिंग करून घ्यायचं आहे एकदम व्यवस्थितपणे। माझे जर व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला पण लाईक करायला विसरू नका। तुम्ही इथं बघू शकता व्यवस्थितपणे मी इथं स्टिचिंग करून घेत आहे। कपडा जो आहे तो प्रॉपर पद्धतीने पकडायचा आहे आणि स्टिचिंग करायचं आहे। आपण कोणता पण ब्लाऊज स्टिचिंग करो त्या ब्लाऊजला फिनिशिंग आली पाहिजे, तो ब्लाऊज फिटिंगला पण खूप परफेक्ट बसला पाहिजे। अशा पद्धतीने ब्लाऊज जो आहे स्टिचिंग करायचा आहे। अशा पद्धतीने स्टिचिंग झालेली आहे, तुम्ही इथं बघू शकता। स्टिचिंग झाल्याच्या नंतर हा जो कपडा आहे तो कट करून घ्यायचा आहे, फोल्ड करून ब्लाऊजला प्रॉपर पद्धतीने फोल्ड करून हा जो कपडा आहे तो कट करून घ्यायचा आहे। अशा पद्धतीने थोडंसं कपडा ठेवायचा आहे आणि कट करून घ्यायचा आहे। त्याच्यानंतर तुम्ही इथं लक्षपूर्वक पहा, ब्लाऊजचा जो कपडा आहे तो पलटून घ्यायचा आहे। ब्लाऊजचा कपडा एकदम व्यवस्थितपणे अशा पद्धतीने ब्लाऊजचा जो कपडा आहे तो वरच्या साईडने येतो, अस्तर जो आहे तो आतल्या बाजूने असणार आहे। अशा पद्धतीने आता इथं स्टिचिंग करताना मैत्रिणींनो एकदम व्यवस्थितपणे इथं स्टिचिंग करून घ्यायचं आहे।
बॅकचा जो गळा आहे तो व्यवस्थितपणे इथं कट करून घेऊयात. कट झाल्याच्या नंतर पूर्णपणे बॅकचा जो भाग आहे स्टिचिंग करून घ्यायचा आहे. बॅकचा गळा नंतरच कट करायचा आहे. जे आपली डिझाईन आहे ते स्टिचिंग झाल्याच्या नंतर. आता पूर्णपणे ब्लाऊज जो आहे तो अस्तरला अटॅच करून घ्यायचा आहे. व्यवस्थितपणे एकदम व्यवस्थितपणे कपडा पकडायचा आहे आणि स्टिचिंग करून घ्यायचं आहे. खूप सरळ आणि खूप सोप्या पद्धतीने मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे मैत्रिणींनो. अशा पद्धतीनेच तुम्ही ट्राय करायचा आहे. अस्तरला पूर्णपणे ब्लाऊज जो आहे तो अटॅच करून घ्यायचा आहे व्यवस्थितपणे. तुम्ही इथं बघू शकता. गडबड वगैरे करायची नाही. एकदम व्यवस्थितपणे स्टिचिंग करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने. खालच्या साईडने आपल्याला पट्टी पण अटॅच करायची आहे कमरेच्या साईडने. तुम्ही इथं बघू शकता पूर्णपणे ब्लाऊज जो आहे अटॅच करून घेतलेला आहे अस्तरला. खालच्या साईडने पट्टी अटॅच करायची आहे अशा पद्धतीने. पट्टी अटॅच करता वेळेस व्यवस्थितपणे एक टीप टाकून घ्यायचा आहे. एक स्टिचिंग झाल्याच्या नंतरच पट्टी जी आहे ते फोल्ड करून घ्यायचं आहे ब्लाऊजला खालच्या साईडने. पट्टी अटॅच केल्याच्या नंतर फिनिशिंग पण खूप सुंदर येते. आता व्यवस्थितपणे मी इथं तुम्हाला पट्टी जी आहे ते अटॅच करून दाखवते. पट्टी पण इथं अटॅच केल्याच्या नंतर फिनिशिंग आली पाहिजे. कशी पण पट्टी अटॅच करायची नाही. एकदम व्यवस्थितपणे अटॅच करायचा आहे. मी अटॅच करून दाखवते तुम्हाला पट्टी व्यवस्थितपणे. एकदम प्रॉपर पद्धतीने पट्टी अटॅच करून घ्यायचा आहे. पट्टी जी आहे ते वरच्या साईडने ठेवायचा आहे. ब्लाऊजचा जो कपडा आहे तो खालच्या साईडने असणार आहे. एकदम व्यवस्थितपणे टीप टाकून घ्यायचा आहे. स्टिचिंग करून घ्यायचं आहे खालच्या साईडने. वरच्या साईडने पट्टी ठेवल्याच्या नंतर एकदम खालच्या साईडने आपल्याला फोल्ड करून घ्यायचं आहे. व्हिडिओमध्ये तुम्हाला मी दाखवत आहे अशा पद्धतीनेच तुम्ही पट्टी जी आहे फोल्ड करायचा आहे. आतल्या बाजूने फोल्ड करून घ्यायचं आहे. पट्टी अटॅच करता वेळेस नेहमी पट्टी जी आहे ते वरच्या साईडने घ्यायचं आहे. त्याच्यानंतरच खालच्या साईडने फोल्ड करून घ्यायचं आहे. पट्टी व्यवस्थितपणे अटॅच करून घेतलेला आहे. तुम्ही इथं बघू शकता फिनिशिंग. अशा पद्धतीने तुम्ही ट्राय करायचं आहे.